ठाकरे कुठे असेल तर स्टेजवर राज ठाकरे बबलू गुरव दोन्ही संघांसाठी खुशखबर आहे. या सामन्यात जो संघ विजय होईल तो आपला जो नवीन हॉटेल ओपन झाला आहे दी लँटन या संघ हॉटेलच्या मालकाकडून दोन्ही संघांना जो संघ विजय होईल त्या संघाला 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. दी लँटन हा हॉटेल संतोषजी भगत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. राज साखरे आपण व्यासपीठावर यायचा. राज साखरे चढार गेलाय तो. सौरभ समोर आहे तो. 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1. 7 1. हॅलो चढार गेलाय तो. शिवशंभू संघाचा एक खेळाडू रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अक्षय. सिकंदर काप आपण कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे सुमित काप यांच्याकडे. सॉरी स्टेजवर यायचा आहे. सिकंदर काप चढायला गेलाय तो. अक्षय संत गतीने खेळ करतोय. अजूनपर्यंत पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. जो संघ विजय होईल त्या संघाला दी लँटन हॉटेलकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हर्ष तोडणकर यांच्यासाठी हे लाईव्ह आपल्याला प्रक्षेपण दाखवते. त्यांना गणेश दावटे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गणेश दावटे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. हर्ष तोडणकर आपलं पारितोषिक आपण घ्यायचंय. आकाश रिकामे असतं आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विक्रांतच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड डू ऑर डायची चढाई आहे आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते. प्रसाद आणि त्याच्या साथीदारांकडून पहिल्या गुणाचा मानकरी ठरतोय शिवशंभो संघ. जाकमाता संघाच्या खेळाडूंना खुशखबर आहे. जो कोणता खेळाडू सुपर रेड करेल त्या खेळाडूला हृदया आदित्य शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. राजन पवार यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. संधीचं सोनं करायचं आहे. चढर गेलाय तो बंटी. आता जी पकड केली प्रसाद यांनी यासाठी एकविरा क्रीडा मंडळाकडून 50 रुपयाचं बक्षीस आलंय प्रसादसाठी. चढार जातोय तो. आकाशच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड 5चा एक असं समीकरण आहे तो जाकमाताच्या अंगणात. पाचास एक असं समीकरण पाहायला मिळतोय. आकाश छान सुंदर अशी चढाई परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अक्षयच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड 7 एक असं समीकरण पाहायला मिळतंय तो शिवशंभूच्या अंगणात. सनील तोडणकर यांच्याकडून प्रसादला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सामना संपल्यानंतर घेऊन जायचंय. अक्षय प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर छान सुंदर लात मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न. 5-1 असं समीकरण पाहायला मिळते जाकमाताच्या अंगणात.
रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. आणि प्रत्युत्तर अभिषेक. बोनस गुण ऑन आहे. 7-1 असं समीकरण आहे. पाहूया डू ऑर डायची चढाई आहे. प्रयत्न करावा लागेल तो अभिषेकला. आणि रायडर बाद थोडासा राज साखरे यांचं सत्कार करायचा आहे. निकेत साखरे यांना विनंती करतोय. राज साखरे यांचं राज साखरे यांचं सत्कार करतील आदित्य गुरव. आदित्य गुरव यांना विनंती करतोय आपण राज साखरे यांचं सत्कार करायचा आहे. परत पॉईंट नाही काय झालं 4-0 झाली. सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय तो शिवशंभू संघाच्या खेळाडूंकडून. चढायला गेलाय तो अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. आतापर्यंत आपल्या संघाचं खातंही ओपन झालं नाही याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. चढायला गेलाय तो रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शिवशंभू संघाचा खेळाडू. 3-1 असं समीकरण. सुपर टॅकलची संधी आहे. तीनास एक असं समीकरण. आणि तुषारची खासियत आहे सुपर टॅकलची जेव्हा संधी असते ती संधी सोडत नाही आणि 2 गुणांची कमाई करून दिली. आपल्या संघाचं खातं ओपन केलंय. चढत गेला तो विक्रांत. पहिल्या चढाईत त्याला पकड झाली होती परंतु आता मात्र परसिट केला होता. 1 गुणाची कमाई करून आपल्या तंबूत दाखल होतोय विक्रांत. त्यांना प्रत्युत्तर आकाश. आकाशच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5-1 असं समीकरण पाहायला मिळतंय. यानंतर होणारा पहिला सेमीफायनल सामना विंचवादेवी विरुद्ध कुसुमादेवी. विंचवादेवी विरुद्ध कुसुमादेवी दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे आपला संघ गणविशेष ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे. सुंदर पकड. प्रेक्षकांमध्ये रोशन बोरकर उर्फ बंटी यांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चढत गेला तो आकाश. 4-1 असं समीकरण. आणि सुंदर चढाई पाहायला मिळते. सुपर रेड 500+200 700 रुपयाचा मानकरी ठरलाय विक्रांत. राजन पवार यांच्याकडून 200 रुपये. हृदया शिंदे यांच्याकडून 500 रुपये. सुंदर असं चढाई पाहायला मिळते देवी.
बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. चौथ्यांदा प्रयत्न केला आणि बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल झाला. त्याला प्रत्युत्तर सौरभ. सौरभच्या समोर येतोय 3 खेळाडू. पाहूया सुपर टॅकलची संधी आहे आणि सुपर टॅकल केशव आणि त्याच्या साथीदारांकडून सुपर टॅकल केले. 2 गुण सुपर टॅकलचे मिळतील आणि ती आघाडी. त्यांना प्रत्युत्तर मागच्या चढाईत ज्याने बोनस गुण मिळवला होता असा खेळाडू. आता मात्र सिकंदर काप यांचे सत्कार करतील मंदार साखरे. मी मंदार साखरे यांना विनंती करतोय. कुसुमादेवीचा प्रतिनिधी असेल तर कृपया संपर्क साधायचा आहे. हा बोल. त्याचा नंबर असेल तर त्याला मार. विक्रमला हो मार. हा 500 झाला. ताट काम आहे. हॅलो. चढायला गेलाय तो सूरज. सूरजच्या समोर येतो 7चा डिपेंड. 7-1 असं समीकरण पाहायला मिळतोय. किरण केसकरचे 500 रुपये कुणाच्या ह्याला जीपे करायचे. किरण केसकरने संघाला 500 रुपये लावला. नो हो काय सांगतो. किरणला डायरेक्ट फोन लावून सांग. प्रसाद गुरवसाठी ऑफर आहे. आपण जर काय एकाच चढाईत 3 गडी बाद केले तर आपल्याला प्रसाद गुरव आपल्यासाठी खुश खबर आहे. आपण एकाच चढाईत 3 गडी बाद केलेत तर गोटू राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. विक्रांतसाठी जेपी रिसॉर्ट यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. जेपी रिसॉर्ट वालवटी यांच्याकडून विक्रांतसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. सुपर टॅकलची संधी. आणि सुंदर पकड. सुपर टॅकल. विक्रांत सुपर टॅकल केले. प्रसाद आणि साहिलने. सुंदर पकड. कुणाला प्रसादने आता जी सुपर टॅकल केले त्यासाठी 50 रुपयाचं बक्षीस आलंय एकविरा क्रीडा मंडळातर्फे. आता मात्र एक गुण मिळतो. सनील तोडणकर यांच्याकडून पुन्हा 400 रुपयाचं पारितोषिक आले. एकूण 500 रुपयाचं पारितोषिक प्रसादसाठी आले. प्रसाद राऊत प्रसाद गुरव यांनी जी सुपर टॅकल केली त्यासाठी विक्रांत राऊत यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय आणि एकविरा क्रीडा मंडळाकडून 50 रुपये.
चढा गेलाय प्रसाद. बोनस प्लस सुपर रेड केलीत आपण तर विक्रांत राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. परंतु स्वतः बाद होतोय, गुण मिळतोय तो. जाकमाता संघाला अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो. शिवशंभू संघ ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. चढा जातोय तो सौरभच्या प्रसाद गुरुसाठी खुशखबर आहे. प्रसाद आपली ऑफर ऐकायची आहे. जर का आपण सुपर रेड केलीत तर राकेश केळसकर यांच्याकडून एक रोलर दिला जाईल. कलर लावायचो. चढावर गेलाय तो. शिवशंभू संघाचा खेळाडू बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. आणि प्रत्युत्तर विक्रांत. आतापर्यंत 800 रुपयाचा मानकरी ठरलेला हा खेळाडू. दोन्ही संघांसाठी खुशखबर आहे. आत्तापासून ऑफर चालू झाले. प्रत्येक पॉइंटला 20 रुपये डी ऑडिओ यांच्याकडून. चढायला जातोय तो. एकमेव असा चढाई बाद तर सामना संपाला. शेवटची 5 मिनिटं जाहीर केले आहेत. गुणफलक 13-16. 16 गुण आहेत ते. सुंदर चढाई. 14-16. 14 गुण आहेत ते शिवशंभूचे आणि 16 गुण आहेत ते जाकमाता संघाचे. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो सौरभच्या समोर येतो 7चा डिपेंड. छान सुंदर पकड. प्रसाद आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. गुण मिळतोय तो शिवशंभू संघाला. त्याला प्रत्युत्तर. सौरभ चढाई गेला तो. आकाशच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड. सौरभ साठेसाठी एक बक्षीस आलंय. JP रिसॉर्ट वालवटी यांच्याकडून 4 वेळा पकड झाली त्याबद्दल सौरभ साठेला 100 रुपयाचं बक्षीस आलंय. प्रत्येक पकडीवर नजर ठेवून आहेत रसिक प्रेक्षक. 4 वेळा पकड झाली त्याबद्दल सौरभ साठेला बक्षीस आलंय. चढावर गेलाय तो. एकमेव असा चढाई बहादर आपल्या संघाला गुण मिळवून देतो असा खेळाडू शिवशंभू संघाचा. 5-1 असे प्रयत्न होता परंतु रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विक्रांत. जाकमाताच्या खेळाडूंना अजूनही खुशखबर आहे. जो खेळाडू सुपर रेड करेल पुन्हा एकदा त्याला रुद्रांश गौरांश आदित्य शिंदे यांच्याकडून सुपर रेड साठी 500 रुपयाचं बक्षीस आहे जाकमाताच्या खेळाडूंना. चढायला गेलाय तर सूरज. डू ऑर डायची चढाई आहे. प्रयत्न करावा लागेल तो सूरजला. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. डू ऑर डायची चढाई आहे त्यामुळे गुण मिळवणे बंधनकारक असेल. 5-1 असं समीकरण पाहायला मिळतोय. आणि सुमित आपल्या संघाला गुण मिळवून देते. पंचांसाठी सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस आले. पंचांनी सुंदर पंचांची भूमिका पार केली त्यासाठी 50 रुपयाचं बक्षीस आले दीपक कर्देकर यांच्याकडून.
तुषार काप यांनी चढाई करून सुपर रेड केली तर राकेश केळसकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चढार गेलाय तो शिवशंभू संघाचा खेळाडू किशोर. जो बक्षीस होता तो किशोर माळी बोनस घेऊन आपल्या तंबूत दाखल झालाय. किशोर माळी सरांना बक्षीस आलंय 50 रुपयाचं. किशोर माळी सर आपलं बक्षीस सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. 50 रुपयाचं बक्षीस दीपक कर्देकर यांच्याकडून. शिवशंभू टाइम अप ओव्हर झालेत. टाइम अप ओव्हर झालेत. हे आताचा बोनस घेतलास काय? बोनस घेतलास काय? टाइम अप ओव्हर झालेत. शिवशंभू चढार जातोय तो विक्रांत. विक्रांतच्या समोर आहे तो 6चा डिपेंड 6-1 असे समीकरण पाहायला मिळते. ज्यांनी या सामन्यात सुपर रेड केले असा खेळाडू. पुन्हा एकदा सुपर रेड. पुन्हा एकदा सुपर रेड. पुन्हा एकदा 500 रुपयाचा बक्षीस गौरांश आदित्य शिंदे यांच्याकडून. विक्रांत साठी आतापर्यंत 1300 रुपयाचं बक्षीस आलंय. जो संघ सामना जिंकेल या सामन्यात जो संघ विजय होईल त्या संघाला दिलँटर हॉटेल संतोष भगत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. सुंदर पकड. आता मात्र वेद आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. काय मयूरने रणनीती आखली. वेदांना कोपऱ्यावरून काढून 2 नंबरला खेळवलं आणि त्याचाच परिणाम चौडा पकड सुंदर पाहायला मिळाला. चढा गेला तो विक्रांत. विक्रांतच्या समोर आहे तो 2चा डिफेन्स. सुपर टॅकलची संधी आहे. बघा शिवशंभूच्या खेळाडूंना खुशखबर आहे. आपण जर का सुपर टॅकल केलात तर 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल गणेश डवटे यांच्याकडून. विनंती करतोय श्रीवर्धन नगरीचे नवनिर्वाचित नगरसेविका सौ शमा पोर्नाक आणि दिनेश पोर्नाक यांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सामना संपलाय. जाहीर केलाय पंचाने. विजयी संघ ठरतोय तो जाकमाता संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर सुंदर असा खेळ केला तो शिवशंभू क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी. त्यांच्यासाठी खूप खूप आभार. आपण सुंदर खेळ केल्याबद्दल. हो माळी सर आपले 50 रुपयाचं बक्षीस. सुंदर पंचांची भूमिका पार केल्याबद्दल दीपक कर्देकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. प्रसाद आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. प्रसाद सनी तोडणकर यांच्याकडून प्रसाद याला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रसाद आपलं बक्षीस घेऊन जायचंय. हे पण द्या. प्रसाद गुरु आपलं बक्षीस घेऊन जायचंय. आपल्याला तसेच जाकमाता क्रीडा मंडळाला प्रमोद पडवा यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. सौरभचे नवनिर्वाचित नगरसेविका शमा पोर्नाक यांचा सत्कार रवी नागुराव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जाकमाता क्रीडा मंडळाला 50 रुपयाचं पारितोषिक जरा थांबायचं आहे. यांच्याकडून जाकमाता क्रीडा मंडळाने प्रसाद याला सनी तोडणकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्षमा सौरभ पोर्नाक आपले यांचा बक्षीस घेऊन जातात. सत्कार रवीना गुरव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच दिनेश पोर्नाक यांचा सत्कार जयंत गुरव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला आता होणारा पहिला सेमीफायनल सामना
विंचवादेवी विरुद्ध कुसुमादेवी, विंचवादेवी विरुद्ध कुसुमादेवी. आणि त्यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल सामना विठ्ठलाळी विरुद्ध जाकमादा. विक्रांत आपण यायचंय. विक्रम इकडे इकडे इकडे. अबे इथं आहे. 100 रुपये बक्षीस. हा हे आदित्य शिंदे त्याच्या आपला अक्षयच्या नंबरवर 1000 रुपये मारतंय आणि राजन पवारचे पैसे आहेत ना ते मी तुला देतो. मला स्कॅनर दे. आणि अजून बक्षीस आहे. जाकमाता संघाला विजय झाल्याबद्दल दी लँटन हॉटेल संतोष भगत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. संघाचे हे संघाचे आणि 200 रुपये माझ्याजवळ आहेत ते नंतर घेईन.